नमस्कार मित्रांनो, मी सुशील गव्हाणे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या स्वप्नपूर्ती नामक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। गेल्या काही दिवसापूर्वी आपण मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या बेसिक कन्सेप्टशी रिगार्डिंग एक सिरीज सुरू केली होती। त्या सिरीजमधले सर्व व्हिडिओ जवळजवळ संपले। त्यानंतर विद्यार्थी मित्रांच्या विनंतीनुसार आपण आता आपला कल हा जॉमेट्री म्हणजे भूमिती या विषयाकडे वळवत आहोत आणि भूमितीशी संबंधित असलेले बरेचसे महत्त्वपूर्ण व्हिडिओ याआधी आपल्या चॅनलवर आहेतच। जसं की सर्वात आधी आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री घेतलं, त्यात सगळ्या जॉमेट्रीशी रिगार्डिंग असलेल्या कन्सेप्ट क्लिअर करून दिल्या। त्यानंतर आपण ट्रायंगल घेतले, ट्रायंगलचे सगळे टाइप्स असतील, नंतर पायथागोरस थेरम घेतलं। तर आता आपण त्याच सिरीजचा त्याच सब्जेक्टचा नेक्स्ट पार्ट म्हणजे त्याच्याच विषयाशी संबंधित असलेला एक महत्त्वपूर्ण विषय, एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आज मी आपल्यापुढे घेऊन येत आहे। गेल्या वेळेस आपण ट्रायंगल ही कन्सेप्ट क्लिअर केली, ट्रायंगलशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी समजून घेतल्या की ट्रायंगल कोणाला म्हणायचं, ट्रायंगलचे टाइप्स कोणते कोणते असतात, सगळं या पद्धतीने क्लिअर केलं। आजच्या तासावर आपण काय करणार आहोत, जसं मी गेल्या वेळेस सांगितलं होतं की आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल घेणार आहोत। प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलच्या प्रॉपर्टी शिकायच्या आहेत। ट्रायंगलच्या तशा बरेच प्रॉपर्टी असतील, पण आपण प्रयत्न करू की दर लेक्चरला दर व्हिडिओला ॲटलिस्ट एक प्रॉपर्टी तरी क्लिअर व्हायला पाहिजे आणि प्रॉपर्टी सोबत त्या प्रॉपर्टीवर प्रश्न कसे कसे विचारले जाऊ शकतात त्या सगळ्या पॉसिबिलिटी आपण चेक करणार आहोत। मग आज आपण जास्तीची वेळ न घालवता लगेचच आपल्या पहिल्या प्रॉपर्टीला सुरुवात करणार आहोत। प्रॉपर्टी अशी आहे, द सम ऑफ तुम्ही पण माझ्यासोबत वही पेन घेऊन बसा म्हणजे जेणेकरून ही तुम्हाला लिहिता येईल। द सम ऑफ ऑल अँगल्स, द सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल, द सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री, इज 180 डिग्री। बघा प्रॉपर्टी एकदम सोपी आहे। आजचा पुढचं जेवढंही लेक्चर होईल आपलं तेवढं सगळं ह्या प्रॉपर्टीशी रिगार्डिंग होईल, म्हणून मी शेवटपर्यंत ही प्रॉपर्टी इथून रफ करणार नाही, हिला अशीच राहू देईल। बघा परत एकदा सांगतो, द सम ऑफ ऑल अँगल्स, ऑल अँगल्स म्हणजे किती अँगल्स रे, जास्तीत जास्त 3, कारण आपण ट्रायंगल मध्ये ही कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर केली आहे की ट्रायंगलला 3 अँगल्स असतात। मग द सम ऑफ ऑल अँगल्स, 3ही अँगल्स आणि त्यांचं सम किती भरायला पाहिजे, 180 डिग्री भरायला पाहिजे। याचा अर्थ समजा मी एक रॅन्डम ट्रायंगल काढतोय तो कुठला तरी, त्याला आपण नाव देऊन देऊ ABC, ओके। तर आपल्या ट्रायंगलच्या डेफिनेशन नुसार किंवा ट्रायंगलच्या कंपोनंट्स नुसार, पार्ट्स नुसार इथं 3 अँगल आहेत बघा। हा एक ज्याला आपण म्हणू अँगल ए, हा दुसरा, हा पहिला, हा दुसरा, याला आपण म्हणू अँगल बी आणि हा तिसरा ज्याला म्हणू आपण अँगल सी। तर आपली प्रॉपर्टी काय म्हणते, द सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल, ट्रायंगल मध्ये असलेले सर्व अँगल्सची बेरीज, सम सर्वांची बेरीज किती भरायला पाहिजे, 180। मॅथमॅटिकली याला जर मांडायचं झालं तर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री, ओके। अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री। याला अँगल ए प्लस बी प्लस सी ची ऍडिशन 180 डिग्री कशी आली, याला एक प्रूफ असेल हो, पण सध्या आपण व्हिडिओ लांब व्हायला नको म्हणून तो प्रूफ न घेता, हे थेरम ही प्रॉपर्टी प्रूफ न करून देता आपण त्या प्रॉपर्टीच्या ऍप्लिकेशनवर जास्त फोकस करणार आहोत। म्हणून काय लक्षात ठेवणार, द सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री म्हणजे त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज किती भरायला पाहिजे, 180 डिग्री भरायला पाहिजे, ओके। मग बघा आता या एकाच वाक्यावर जॉमेट्री मध्ये किती प्रकारचे प्रश्न पडू शकतात त्या सगळ्या प्रकारांना मी टाइपमध्ये डिवाइड करून दिलेला आहे। फळ्यावर तुम्ही बघत असाल की हा 1, 2 आणि 3 अशी 3 टाइपची उदाहरणं। याचा अर्थ काय की प्रॉपर्टी 1 चा उपयोग करून द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री या थेरमचा यूज करून जॉमेट्रीमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 3 टाइपचे उदाहरणं पडू शकतात, चौथा टाइप पडणार नाही। आता या 3 टाइप मध्ये होईल काय, अंक बदलू शकतात। या 3 टाइप, एक मिनिट थांबून, तर आपण आता जास्तीची वेळ न घालवता लगेचच या प्रॉपर्टीशी आधारित असलेली सर्व उदाहरणं, सर्व टाइप सोडवण्याचा प्रयत्न करू। तर पहिला टाइप मध्ये एक्झाम्पल बघा, इन ट्रायंगल पी क्यू आर
angle P is 70 degree, angle Q is equal to 65 degree, then find the angle R. अशा उदाहरणांना काय करायचं, एक्झाम्पल नंबर 1 ते उदाहरण इथं सोडून देतो बघा. अशा उदाहरणांमध्ये काय करायचं, आधी तर दिलेली इन्फॉर्मेशन एका डायग्राम मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा या पद्धतीने. ट्रायंगलचं नाव काय आहे, ट्रायंगल पी क्यू आर. ट्रायंगलचं नाव आहे पी क्यू आर. त्यात अँगल पी चं मेजर दिलेलं आहे 70 डिग्री, अँगल क्यू दिलेला आहे 65 डिग्री आणि तुम्हाला मला काय काढायचं आहे, अँगल आर काढायचा आहे. ओके, बघा दोन अँगल दिलेले, तिसरा काढायचा आहे. दोन अँगल दिलेले, तिसरा काढायचा आहे. मग आपण ही प्रॉपर्टी यूज करू शकतो, द सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. द सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. कोणाची बेरीज 180 भरायला पाहिजे रे, तर अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. कारण तीन अँगल हे आहेत या ठिकाणी. अँगल पी दिलेला आहे 70 डिग्री प्लस अँगल क्यू दिलेला आहे 65 डिग्री प्लस अँगल आर दिलेला नाही म्हणून जसा तसा ठेवला, हे 180 डिग्री. ओके, तिघांचं माप आर हा काही पण असो, पण तिघांचं माप किती भरायला पाहिजे, 180 डिग्री यायला पाहिजे. मग आपण काय करू, आधी या दोघांची बेरीज करून घेऊ. या दोघांची बेरीज करून घेऊ. हे किती झाले, 135. 70 आणि 65 135 प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, अँगल आर ची. अँगल आर ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हा 135 इक्वलच्या इकडे येईल आणि इक्वलच्या इकडे येऊन तो काय होऊन जाईल, 135 इकडे येऊन -135 होऊन जाईल. -135 कारण इकडे प्लस होता, इकडे येऊन तो काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. म्हणून अँगल आर इज इक्वल टू 180 मधून 135 वजा करा. ओके, 10 5 गेले 5, हातचा परत 8 4 गेले 4 0. किती डिग्रीचा आला तो, 45 डिग्रीचा आला. अँगल आर इज इक्वल टू 45 डिग्री. आता ह्या प्रकारच्या उदाहरणांमध्ये आपलं उत्तर कोणाला दाखवायची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही. कसं, कारण तिघांची बेरीज 180 भरायला पाहिजे ना, तिघांची बेरीज. मग काय काय ते 70 65 आणि 45. तिघांची बेरीज किती भरायला पाहिजे, 180. 5 आणि 5 10, हातचाला 1, 6 आणि 4 10 आणि 7 17 आणि तो 1 18 आले 180. जर बेरीज 180 येत असेल तर आपलं उदाहरण एकदम बरोबर आहे. ओके, मग सगळ्यांना पहिल्या टाईपचे उदाहरणं कळले असतील. याच्याशी रिगार्डिंग काही SW तुम्ही स्वतः तयार करा किंवा माझ्याकडनं मागा, मी देतो. ओके, त्यानंतर आपण बघू टाईप नंबर 2. त्यानंतर आता आपण चेक करणार आहे टाईप नंबर 2. बघा टाईप नंबर 2 मध्ये काय सांगितलंय, द मेजर्स ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल इज 2x 3x अँड 4x. आता त्यांनी मेजर्स आपल्याला दिलेले नाहीयेत, पण काय सांगितलेलं आहे, 2x 3x आणि 4x आहेत. x म्हणजे काय अजून आपल्याला माहित नाही, तो x आधी काढावा लागेल. बघा मग परत एक मी अंदाजे आकृती तयार करतो. नाव दिलं ABC. आता त्याचा म्हणण्याप्रमाणे द मेजर्स ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज 2x 3x 4x. ओके, 2x 3x आणि 4x. मग आपण काय करू, लेट A is 2x, angle A is 2x, angle B is 3x and angle C is 4x. ओके, या पद्धतीने तिन्ही अँगल दिलेले आहेत इन द फॉर्म ऑफ x. मग आपण परत ते थेरम वापरू. काय म्हणते, द सम ऑफ all angles in triangle is 180 डिग्री. हा x काही पण असो, त्यांची बेरीज मात्र 180 भरायला पाहिजे, 180 भरायला पाहिजे. मग कोण या थेरम नुसार जर गेले आपण, तर कोणाची बेरीज 180 भरायला पाहिजे, अँगल A ची प्लस अँगल B ची आणि प्लस अँगल C ची बेरीज किती भरायला पाहिजे, 180. अँगल A आपला दिलेला आहे 2x, अँगल B दिलेला आहे 3x आणि अँगल C दिलेला आहे 4x. त्या सगळ्यांची बेरीज किती भरायला पाहिजे, 180. बघा बरं आता मग 2x आणि 3x 5x आणि 4x हे झाले 9x. 9x इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, 9x कसे आले, 2x 3x आणि 4x. 2x आणि 3x झाले 5x मध्ये 4x टाकले 9x.
आता कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. आता 9 जवळ एक्स काय करतोय, गुणाकार, तर तिकडे येऊन काय करणार आहे, भागाकार करणार आहे. मग 180 जसा तसा डिवाइड करा. 9 1 9 9 2 18 0 x इज इक्वल टू 20 डिग्री. चला एक्स ची व्हॅल्यू भेटून गेली. इथे येऊन उत्तर झालं असं नाही, अजून फक्त आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आपण वरती एक्स कन्सिडर केलेला आहे. म्हणून बघा आता अँगल ए किती आहे रे, 2x. अँगल ए किती आहे, 2x. याचा अर्थ एक्स ची जी पण किंमत असेल त्याला 2 ने गुणायचं. एक्स जर 20 आहे तर त्याचा डबल होईल तुमचे 40 डिग्री. अँगल बी इज इक्वल टू 3x म्हणजे 3 गुणिले 20 हे झाले तुमचे 60. आणि अँगल सी इज इक्वल टू 4x म्हणजे 4 गुणिले 20 हे झाले तुमचे 80. ओके, या पद्धतीने. आणि बघा बरं तिघांची बेरीज येते का 180, तर आरामात येते 180. आणि जर बेरीज बरोबर येत असेल तर आपला आन्सर राईट आहे. क्लिअर? ओके, या पद्धतीने आपलं दुसरा टाईप बी संपला है ना. सर्वांना जवळजवळ दुसरा टाईप समजला असेल, सोपा एकदम. आता आपण तिसऱ्या टाईप कडे. दुसऱ्या टाईप मधलं अजून उदाहरण कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं, दुसऱ्या टाईप मध्ये उदाहरण अजून कसं फिरवलं जाऊ शकतं. आता याला जागा जास्त लागत जाईल म्हणून मी हे सगळं रफ करतो. बघा मला काय म्हणायचं आहे की टाईप नंबर 2 मध्ये उदाहरण अजून कशा कशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं. तिथं काय म्हटलंय, द मेजर्स ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल. परत तेच करतो मी. एक ट्रायंगल काढून घेतो ज्याला नाव दिलं ABC. पहिल्या अँगलचं माप आहे x डिग्री, दुसऱ्याचं माप आहे x मायनस 20 डिग्री आणि तिसऱ्याचं माप आहे x मायनस 40 डिग्री. ओके, अशी 3 माप आहेत. आणि लेट्स फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. प्रत्येक अँगलचं माप काढायचं आहे. परत तेच करावं लागेल. काय प्रॉपर्टी आहे बोला, द सम ऑफ ऑल अँगल्स इन triangle is 180 degree. The sum of all angles in triangle is 180 degree. म्हणजे कोणाची बेरीज 180 भरायला पाहिजे रे, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. चला अँगल ए चं माप काय किती दिलेलं आहे आपल्याला, x डिग्री. अँगल बी किती दिलेला आहे रे, x मायनस 20 डिग्री. आणि अँगल सी किती दिलेला आहे आपल्याला, x मायनस 40 डिग्री. आणि या सर्वांचं ऍडिशन किती भरायला पाहिजे, 180 डिग्री. कठीण नाही, नीट समजून घ्या. कितीदा x आलेला आहे, x 3दा म्हणून 3x मायनस 20 मायनस 40 इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, काय केलं आपण, सर्व x ची बेरीज करून टाकली, बाकी जसंच तसं. नेक्स्ट स्टेपला 3x मायनस 20 मायनस 40 किती होतील, मायनस 20 मायनस 40 दॅट इज युअर मायनस 60 डिग्री. 180. कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, 3x ची आधी. मग हा मायनस 60 ला इकडे पाठवावा लागेल. इकडे येऊन काय होऊन जाईल, प्लस 60 होऊन जाईल. इकडे येऊन तो प्लस 60 होऊन जाईल. कोणाची व्हॅल्यू काढणार आहेत आपण, 3x ची. हे 180 प्लस 60, 180 प्लस 60 हे झाले 240. कोणाची व्हॅल्यू काढणार, x ची. x ची व्हॅल्यू काढताना 3 हा मल्टिप्लिकेशनला आहे. इकडे येऊन तो काय करेल, 240 डिवायडेड बाय 3 होईल. ओके, याला डिवायडेशन करा. x इज इक्वल टू, याला डिवायडेशन करून 3 1 3 3 8 24. x ची व्हॅल्यू आली रे, x ची व्हॅल्यू येते 18. x किती येतोय तुमचा, 80. क्लिअर? आता बघा इथून बी आपल्याला उत्तर झालं असं म्हणता येणार नाही, कारण आपले सगळे अँगल्स आपण मानलेले आहेत. अँगल ए काय मानलेला आहे आपण, x. अँगल ए किती मानलेला आहे, x डिग्री. आणि x तर आपल्याकडे डायरेक्ट रेडीमेड आहे, किती, 80 डिग्री. अँगल बी किती मानलेला आहे आपण, अँगल बी x मायनस 20 डिग्री, x मायनस 20 डिग्री. x किती आहे, 80. त्याच्यातनं 20 गेले, दॅट इज युअर 60. अँगल सी मानलेला आहे आपण x मायनस 40 डिग्री. x आहे 80, त्याच्यातनं 40 मायनस करा, दॅट इज द 40. बघा बरं आता तिघांची बेरीज 180 येते का, 60 आणि 40 100, 100 आणि 80 180. क्लिअर? दुसरा टाईप बी एकदम सोपा आहे, लगेच लक्षात येतोय आपला. ओके, काही अडचण असली तुम्ही विचारू शकता. आता आपण दुसऱ्या टाईप मधलं एक तिसरं उदाहरण बघू. दुसऱ्या टाईप मधलं तिसरं उदाहरण सेम टू सेम आहे, फक्त काय झालंय इथं इन्फॉर्मेशन वर्ड्स मध्ये दिलेली आहे. बघा काय म्हणणं आहे त्याचं, एक्झाम्पल नीट वाचा एकदा. द मेजर ऑफ
वन ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे एक ट्रायंगल आहे कुठला तरी, ओके, त्या ट्रायंगल मध्ये एक अँगल असा आहे जो त्या ट्रायंगलच्या सर्वात छोट्या अँगल पेक्षा डबल आहे, ओके. आणि पुढे म्हणणं आहे की द मेजर ऑफ अदर इज थ्राइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट. मध्ये आपण काय करू रे, पहिले स्मॉलेस्ट अँगल लेट्स स्मॉलेस्ट अँगल एक्स कन्सिडर करू. स्मॉलेस्ट अँगल एक्स कन्सिडर करू. हा, मग त्याचं काय म्हणणं आहे की जो दुसरा अँगल असेल ना तो स्मॉलेस्ट अँगलच्या डबल असेल. स्मॉलेस्ट अँगलच्या डबल असेल. मग स्मॉलेस्ट अँगलच्या डबल म्हणजे एक्सच्या डबल किती असणार आहे, तो 2x. एक्सच्या डबल किती असणार आहे, 2x. आणि अदर इज थ्राइस ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. आणि दुसरा काय असणार आहे, स्मॉलेस्ट अँगलच्या 3 पट. थ्राइस म्हणजे तिप्पट असणार आहे. म्हणजे जर स्मॉलेस्ट अँगल आपण एक्स कन्सिडर केला तर अनदर अँगल्स कुठले भेटतील आपल्याला, अनदर अँगल्स बी द 2x and 3x. संपला विषय. पहिला अँगल जर एक्स असेल, बघा मी परत एकदा सांगतो, उदाहरणात काय म्हटलेलं आहे की द मेजर ऑफ द वन ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल अँड द मेजर ऑफ अदर इज थ्राइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे स्मॉलेस्ट अँगल पेक्षा एक अँगल डबल आहे आणि स्मॉलेस्ट अँगल पेक्षा एक अँगल ट्रिपल आहे. मग झाले 3 अँगल. जर मी स्मॉलेस्ट अँगलला एक्स कन्सिडर केला तर एक्झाम्पल नुसार दुसरा अँगल 2x होऊन जाईल आणि तिसरा अँगल 3x होऊन जाईल. मग आले 3 अँगल. मग आपण एक डायग्राम काढून घेऊ आपल्या समजण्यासाठी. याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, याला सी, याला एक्स 2x आणि 3x. बघा मग असं एक उदाहरण आपलं ऑलरेडी सोडून झालेलं आहे. हे या पद्धतीने असं एक उदाहरण आपलं ऑलरेडी सोडून झालेलं आहे, म्हणून मी या उदाहरणाला जास्त लांब ताणत नाही. याला तुम्ही HW समजा, हो, आणि हे उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. सेम टू सेम x 2x 3x काय होईल मी धावतो सांगून देतो. तिघांची बेरीज करा. 3x आणि 2x 5x आणि तो वरचा x 6x. 6x इज इक्वल टू 180. x ची व्हॅल्यू काढायची आहे, 180 ला 6 ने डिवाइड करा. x इज इक्वल टू 30 येईल. बाकी कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतं. ओके, या पद्धतीने तुम्हाला हे तिसरं उदाहरण पण जमत असेल. आता लास्ट एक्झाम्पल आहे, एकदम सोपं वालं ते पण. द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर इन द रेशो ऑफ 5:6:7. फाइंड द मेजर्स. आता काय केलंय बघा बाळांनो, आता काय केलंय त्याने आपल्याला त्याने काय दिलेलं आहे आपल्याला, तर मेजर्सची मापं नाही दिलेली आहेत. मेजर्स नाही दिलेली आहेत, अँगल्स नाही दिलेले आहेत. तर ट्रायंगलचे जे पण अँगल्स असतील ना त्या तिघांचा रेशो देऊन दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ जी 3 उत्तरं आपल्याला काढायची आहेत ते तिघी उत्तरांचा भागाकार हाच रेशो मध्ये यायला पाहिजे. मग काय करू आपण, लेट अँगल बी द एक्स. आपण अँगलच एक्स मानून घेऊ. मग अँगल जर एक्स मानला तर काय होईल रे, परत एक ट्रायंगल काढावं लागेल ABC. मी जर अँगलच एक्स मानतोय तर हा बनून जाईल 5x, हा बनून जाईल 6x आणि हा बनून जाईल 7x. ओके, 5x 6x आणि 7x. ओके, मग आपल्याकडे प्रॉपर्टी काय आहे, द सम ऑफ ऑल मेजर्स किंवा द सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. बोला मग आता कोणाकोणाची बेरीज 180 यायला पाहिजे. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए आहे आपल्याकडे 5x, अँगल बी आहे 6x, अँगल सी आहे 7x इज इक्वल टू 180 डिग्री. हे सगळे किती एक्स झाले बघा बरं, 7 आणि 6 13, 13 आणि ते वरचे 5, 13 आणि 5 18x. हे झाले 18x इक्वल टू 180 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे 18. 18 इकडे मल्टिप्लिकेशन करतो, इकडे येऊन डिवायडेशन करेल. 18 × 18, 18 × 18 उरला 0. x इज इक्वल टू 10. बट इट इज नॉट अ प्रॉपर आन्सर और फायनल आन्सर. हा, तर आपल्याला अँगल कन्सिडर केलेले आहेत. आपण अँगल ए किती कन्सिडर केला आहे, 5x म्हणजे 5 गुणिले 10 बरोबर 50. अँगल बी कन्सिडर केला आहे आपण 6x, दॅट इज 6 × 10 इज इक्वल टू 60. आणि अँगल सी कन्सिडर केला आहे आपण 7x, दॅट इज 7 × 10 इज इक्वल टू 70 डिग्री.
ओके, आता बघा आहेत का बरोबर 70 आणि 60, 70 आणि 60, 130, 130 आणि 50, 100, 180. 180 उत्तर येऊन महत्वाचं नाहीये, फक्त 180 उत्तर येऊन महत्वाचं नाहीये. तर तिघी अँगलचा रेशो 5/6/7 येतोय का बरं, एकदा बघून घेऊ तुम्ही. तिन्ही अँगलचा रेशो 5/6/7 येत आहे का, तर बघा बरं, तिन्हीच्या तिन्ही कोणाच्या पाड्यात येतात, 50 पण, 60 पण आणि 70 पण, तर 10च्या पाड्यात येतात. 10 5 50, 10 6 60, 10 7 70 आला त्यांचा स्मॉलेस्ट रेशो 5/6/7, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. मी परत एकदा सांगतो, धावतो धावतो बघा, लक्षात घ्या. ट्रँगलची आज आपण पहिली प्रॉपर्टी समजून घेतली. प्रॉपर्टीचं नाव होतं द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रँगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश भरते. आणि जवळजवळ या थेरमवर, या प्रॉपर्टीवर फक्त जास्तीत जास्त 3च टाईपचे प्रश्न पडू शकतात. टाईप नंबर 1 मध्ये तुम्हाला 2 अँगल दिलेले असतील, तिसऱ्या अँगलचं माप काढावं लागेल. टाईप नंबर 2 मध्ये सगळीकडे एक्स असतो, मध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढावी लागते, मग ती कॅल्क्युलेशन करून फायनल अँगल निघतात. आणि लास्टला आपण बघितलं की काही वेळेस आपल्याला ट्रँगलच्या तिन्ही अँगलचा मेजरचा रेशो दिलेला असतो, रेशो वरून आपल्याला काय काढावे लागतात, अँगल्स काढावे लागतात. आशा करतो की तुम्हाला सर्व 4-5 उदाहरणं व्यवस्थित समजलेली असतील. तरी काही अडचण असली तर तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी आपण थांबू, पुन्हा एकदा भेटू ट्रँगलच्या एका नवीन प्रॉपर्टीनिशी. तोपर्यंत थँक्यू.